अजून सिद्धू मोरे ज्यानं गेल्या मॅच मध्ये वैयक्तिक 31 धावांची खेळी साकारली. या स्पर्धेमधले पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली आणि त्याच्या समावेत या खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये ज्याने जबरदस्त फॉर्म आपला पुन्हा आणला तो निलेश मस्कर. प्रथमतः आपण देऊया मॅन ऑफ द मॅच शुभमला. आपण पाहतोय 12 बॉल 24 धावा 200च्या स्ट्राईक रेटने धावा संख्या बनवल्या. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक पहिलं आणि मनीष पहिला बॉल. उपांत फेरीची लढत आहे. पहिला बॉल हलक्या हाताने स्टिअर केलाय. सेन्सेबल सिद्धू आपल्याला पाहायला मिळाला. काही दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही खेळ पाहिला ना, सिद्धू मोरे फक्त अटॅकिंग क्रिकेट साठी ओळखला जातो, पण त्यानं सेन्सिबिलिटी आणली आपल्या बॅटिंग मध्ये. सेन्सिबिलिटी महत्वाची आहे. प्रत्येक बॉल तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाहीये. मॉडर्न क्रिकेट आहे, प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, पण सिद्धू मोरे सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो पहिली धाव फलकाचा श्री गणेशासमोर. पॉवर हाऊस ऑफ दाटव निलेश मस्कर गेल्या मॅच मध्ये विसरून चालणार नाहीये. 20 धावांचं महत्वपूर्ण योगदान निलेश मस्करनं देखील केलंय. मनीष त्यार गोलंदाजी मार्कवर. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि मिड विकेट. खोलात टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. करारा ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. निलेश मस्करच्या बॅटला जितका चेंडू मिडल होईल तितका त्याचा आत्मविश्वास आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. सिंगल मिळाले. धावसंख्या 2 वर. मनीषच्या विरोधामध्येही शांततापूर्वक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली सिद्धू मोरे आणि निलेश मस्करची. चांगली सुरुवात केली. सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. 4 षटकांच्या या मॅच मध्ये सिंगलनं सुरुवात केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावा 2. सिद्धू ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष देशमुखला आपण पाहतोय पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकिंग इन वरती सिद्धू मोरे. त्याच्यासाठी देखील ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि डीप मध्ये मिड विकेट आहे. लॉफ केलाय. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा आहे. रन मशीन ऑफ दाटव सिद्धू मोरेचा पाठबंद. हाय अँड हँडसम सिक्सर. पॉवर पॅकेट रन मशीन. खर तर मला का म्हटलं जातं दाखवत असताना सिद्धू मोरेनं ठोकला हा दमदार षटकार. धावसंख्या 8 वर. सागर सोनी अजिंक्य सुट्यांच्या वतीनं 200 लागू. सॉफ्टवेअरने खेळलाय. सेन्सिबल सिद्धू का म्हणतोय या खेळाडूला याचं कारण आहे. मोठा फटका आल्याच्या नंतर मात्र सिंगलला तो प्राधान्य देतो. त्याला माहिती आहे महत्वपूर्ण सामना. उपांत्य फेरीची लढत आहे. इथून जर आपण जिंकलो तर मेगा टॉप 3चं तिकीट आपल्याला मिळेल. म्हणजे मेगा सेमी फायनल, मेगा फायनल. पण समोर आपण पाहतोय सोमजय शेनवाई संघ जाणं यापूर्वीच्या लढतीमध्ये आरे खुर्द सारख्या एक मोठ्या संघाला या स्पर्धेचा बाहेर काढलाय. पूल करण्याचा प्रयत्न शॉर्ट पूलचा होता. एकदा पूर्ण केल्या. निलेश धावला. दुसऱ्या धावेसाठी 2 मिळतील. 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. त्या डबलनं धावसंख्या पुढे 11 वर. चांगली सुरुवात यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावांनी सुरुवात केली होती, जिथे गणराज 11 संघ सोनार सिद्ध दाटव अच्या विरोधामध्ये खेळत होता. पण आता आपण पाहतोय सोमजय शेनवाई संघ ज्यानं आरे खुर्दला स्पर्धेच्या बाहेर काढलं. 19 धावांचं अखेरच्या षटकामध्ये योगदान प्रतिष्ठित चांगलं दिलं होतं आणि त्या प्रतिष्ठित 3 षटकारांमुळे इथे अस्तित्व आपलं टिकवून ठेवलंय. वेगवान हाफ ट्रॅकर दिसला देखील नसावा निलेश मस्करला. ऑफसाइड रिजन मध्ये फटका खेळायला हवा होता, पण अडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. पहिलं षटक पूर्ण धाव फलकावर. 11 बिनबाद धाव फलक. 11 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम सोना सिद्ध दाटव. उपांत्य फेरीची लढत आपण अनुभवत आहोत. ओपनिंग पेअरनं थैमान घातला यापूर्वीच्या मॅच मध्ये आणि तशीच बॅटिंग इथने या मॅच मध्ये देखील सातत्यपूर्वक कंटिन्यू करावी लागेल. संदेश देशमुखच्या प्रत्येक जेलसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील मारबडे यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि नक्कीच मिया मोरे यांच्याकडून देखील सिद्धूच्या सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो षटक क्रमांक 2 आणि निकू देशमुख असणार आहे.
आर्यन मोरे यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर सलगच्या 3 षटकारांसाठी 500 आहेत. निकू बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये बॅट चिकाडा लागली आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप नाहीये, त्या अनुषंगानं फेकी देखील केली नाही क्षेत्ररक्षकानं. एकच धाव मिळेल. एका दुक्का सिंगल डबल प्राधान्य दिलं जात आहे. सिद्धू मोरेने एक षटकार तर ठोकला होता एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर, पण त्यानंतर थोडा संयम त्यानं देखील दाखवलाय. ग्रुप मीटिंग मध्ये काय घडलंय काय नाही ही सगळी चर्चा आता बाजूला सारून मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. निकू लॉफ करायचा होता. व्हेरी वेल बोल निकू. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली लाईन चांगली लेंथ आणि हा लेंथ वर हिट झाला चेंडू. खरं तर ही लेंथ पिक करण्यासाठी थोडी कठीणच असते, कारण इथून चेंडू कधी जास्त उसळी घेऊ शकतो कधी खाली राहू शकतो. त्यामुळे पॉवर हाऊसला आता पॉवर पॅक बॅटिंग करावी लागेल. लाईन आणि लेंथ ओळखून फलंदाजी तिथे करावी लागेल. खोलात टाकला होता, खोदून काढलाय. चांगला फटका ऑफ रिजनला आपण पाहतो. एकेरी धावेसाठी सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावत असताना आता धाव फलक 13 वर. तो 3 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा पटलावर आपण पाहत आहोत. आणि नक्कीच निलेशच्या प्रत्येक चौकारासाठी आपण पाहिलं तर बाळू यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. संपर्क काही होत नाहीये. सोमजय शेनवई संघाचे प्रेक्षक प्रचंड खुश आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक डॉट बॉल नंतर आणि प्रत्येक मोठा फटक्यानंतर. 10 टोकरांचा जल्लोष. बॅटल रंगतंय मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं बॅटल, पण मैदानाच्या बाहेर एक जणू काही कोल्ड वॉर आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 4 बॉल मध्ये निकून फक्त 2 खर्च केल्यात. इकॉनॉमिकल आतापर्यंत आहे. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आला. एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना टोटल 14 वर आणि अखेरचा चेंडू फेस करण्यासाठी पॉवर हाऊस. निलेश मस्कर आता स्ट्राईकवर. बाळू यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक चौकारासाठी आपण पाहतोय एकंदरीत 500 रुपयांचं पारितोषिक आहे. निकू देशमुख ओबाची एज. विकेट कीपर लगेच व्यक्त करतोय. या ओव्हर मध्ये फक्त 3 आल्या. इकॉनॉमिकल ओव्हर राहिला निकू देशमुखचा. त्यानं आक्रमक बेधक अचूक गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा या षटकामधून. 2 ओव्हर नंतर 14 धावा. बेनबाद धाव फलक. सोनार सिद्ध दाटव. पारितोषिकामध्ये बदल. निलेश मस्कर यांच्या चौकारासाठी आता बाळू यांच्याकडून 100. ना सुरुवातीच्या काळासाठी तिथे मात्र चांगली संधी होती. 500 रुपयांचं पारितोषिक आता बदललं गेलंय. चला वेळ जास्त घेऊ नका. रिक्वेस्ट आहे प्लीज. सोनासी दधाट व बनाम सोमजय शेनवई मॅच आपण पाहतो. त्यानंतर लोटनेश्वर खारी विरुद्ध वागेश्वर रोड ही देखील एक चांगली मॅच असेल. जबरदस्त सामना या पुढचा देखील आपल्याला पाहायला मिळेल, पण या मॅच मधली देखील रंगत मजा येईल. एक रंगतदार अवस्थेमध्ये जाईल ही देखील मॅच. ऑफ साइड रिजन मध्ये खेळायचा होता चेंडू, मात्र बेडॉन मध्ये चालला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेलेत. अडवलं. ओ फंबल झालेत. मिळेल एकच. एकाहून जास्त मात्र काही नसेल. सिंगलने धावसंख्या 15 वर. ज्या संघाने यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत धावसंख्येचा डोंगर उभारला होता, तो संघ आता मात्र धावा बनवण्यासाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. वन ड्रीम एक संघ, एक स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष त्यांचा मोठा असेल या मॅच मध्ये. फटका चांगलाय मिड विकेटच्या डोक्यावर. पॉवर हाऊस ऑन फायर. निलेश माइटी मस्करचा बॅटमन. माइटी ह्यूज लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि या फटक्यासाठी बालू यांच्याकडून 100चं कॅश प्राइज असेल. गरज होती. पॉवर हाऊस बॅक इन फॉर्म. कडक फटका आपण पाहिला. पॉवर पॅक धमाका. धावसंख्या 21. जाप गेल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं जो धाटो संघावर दबाव बनला होता ना, पूर्णपणे नाहीसा केला निलेश मस्करनं.
गणेश शिंदे ऑफ रिजन मध्ये आता खेळून काढलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 1 मिळेल. सिंगलने धावा 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड. नाही, या गतीने धावसंख्या जर बनत राहिल्या तर एकंदरीत 35-40 पर्यंत सोनार सिद्ध दाटव संघ पोहोचेल. गणेश शिंदे फुल टॉस आहे. सोडणार का सिद्धू? आपण पाहतोय आणि पाहता पाहता रन मशीन ऑफ दाटव सिद्धू मोरेचा पाठमधला आणखी एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 28. 28 ऑन बोर्ड. आता विचार करायला भाग पडलंय सोमजाई शेनवई संघाला. दोन्ही फलंदाजाने तरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. ये सच्ची घटना है. एका बाजूने निलेश मस्करने जसा ठोकला, दुसऱ्या बाजूने आता सिद्धू मोरे देखील अटॅक करतोय. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. योग्य निर्णय राहिलाय फलंदाजाचा देखील. चांगला अनुमान लावला सिद्धूने. सोडून दिलाय. 29 धावा धाव पटलावर आपण पाहतोय. टॉप 3 मध्ये पोहोचायचंय. संघर्ष दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळेल. या पूर्वीच्या ओव्हर मध्ये सोमजाई शेनवई संघाने जी पकड बनवली होती ना, ती सातत्यपूर्वक पुढे नेता आली नाही. खोलात टाकलाय. ड्राईव्ह केला गेला. बॉलर्स बॅक एरियल ऑन ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑन मध्ये बॉल मिसफील्ड झाले. बॅकअप आहे. सुदैवानं 2 धावा मिळतील. जिथे 1 मिळाली असते तिथे 2 बाय वन अँड गेट 1 फ्री. आणि सिंगल धावसंख्या 31 वर. अखेरचा चेंडू या षटकातला. गोलंदाजी मार्कवर गणेश शिंदेला आपण पाहतोय तर समोर दाटवची रन मशीन आहे. चेस मास्टर देखील ज्याला म्हटलं जातं. पण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना आपण पाहिलं ना, तर सिद्धू मोरेचा थाट एक वेगळाच असतो. 9-19 वैयक्तिक त्याची खेळी. ऑफसाइडला लॉफ करायचा स्वतः संपर्क नाहीये. डॉट बॉलनं शेवट गोड केला या षटकाचा. प्रोडक्टिव्ह ओव्हर आला. 17 धावांचं एक महागडं षटक राहिलं ते गोलंदाज गणेश. आणि 3 षटकानंतर हवी तशी धावसंख्या या धावपटलावर येऊन पोहोचली. 31 धावा बिनबाद धाव फलक सोनार सिद्ध दाटवच. चांगल्या लय मध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहतो 11 धावांचं योगदान निलेश मस्करचं राहिलंय. सिद्धू मोरेचं 19 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या धावगतीने धावा बनवल्या. हेल्दी रन रेटने धाव फलक पुढे सरसावलं गेलं. सोनार सिद्ध दाटव संघाचं टार्गेट आहे 45 पर्यंत त्यांना पोहोचायचं. 31 तर बनलात पहिल्या 3 ओव्हर मध्ये. हे षटक महत्वाचं आहे. विजय देशमुख आलाय गोलंदाजी मार्कवर. निकूच्या एका षटकानं पूर्ण मॅच वर इम्पॅक्ट टाकलाय. विनय देशमुखला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मोठा रनअप नाहीये पण व्हेरिएशनचा गोलंदाजाकडे आहेत. समोर स्ट्रायकिंग इन वरती पॉवर हाऊस ज्याचा बॅटमध्ये एक भव्य षटकार पाहिला. धीम्या गतीचा ओळखता आला नाहीये. निलेश मस्करची विकेट धोक्यात आणि धावचेच्या स्वरूपामध्ये निलेश मस्करला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का लागला सोनार सिद्ध दाटव संघाला. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. निलेश मस्कर बाद झालाय. 11 धावा त्याचा वैयक्तिक आला बॅटमधनं. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रमांक 3 वर दाखल झालाय तो नितेश मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्यानं कालच्या रजनीमध्ये बॅटिंग देखील तुफानी अंदाजामध्ये केली होती. आणि आता सिद्धू मोरे आणि नितेश मोरेची ही जोडी पाहूया धावसंख्येला कुठपर्यंत घेऊन जाईल. धावसंख्या सध्या 31 वर आणि स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धू मोरे. रिव्हर्स खेळलाय सिद्धू मोरे ब्रँड ऑफ दाटव. आणि त्याचा बॅट बंद. आणखीन एक स्विच हिट नव्हे तर हा स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. सुरेश भगत माळू यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आता सिद्धू मोरेचा रडार मध्ये बॉल यावा लागलाय.
लॉफ करण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा झाला नाहीये. धाटवसा मथुर मैदानाचा आतमध्ये आता धावतोय. धावा 37 झाला, 37. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. या 3 बॉल मध्ये एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर धावसंख्या एका सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनय देशमुख करेल का कमबॅक? पाहूया पुढचा बॉल. पुन्हा स्विच इट केला, यावेळेस फसलाय आणि वॅकंट एरिया मधून बॉल मागे. एक तर मिळाली, सेकंडचा कॉल. सिद्धू धावलाय, दुसऱ्या धावेचा शोधात रनआउटची विकेट. रन आउटची विकेट. नितेश मोरेला देखील सोडावं लागेल मैदान. रनआउट साठी मात्र आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. क्रॉसिंग झाली की नाही ते चेक करूया आपण. नितेश मोरे बाद असेल. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये मात्र आपण पाहतोय विकेट मिळाली. धावा संख्या आपण पाहिली तर एकंदरीत 38. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 38 वर 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धू मोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे धावा बनवू शकतात. नवीन फलंदाज विशाल कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवर विनय देशमुख. ऑन साइडला फटका चांगलाय. लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे चेंडू डोळ्याच्या नजरेआड स्क्वेअर लेगच्या बाहेर. सिद्धू मोरेचा दणका षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये दणका आपण दाखवतोय. सिद्धू मोरे, शो इज ऑन. सुपर सिद्धू, सुपर शो. जबरदस्त बॅटिंग. 32 इंडिव्हिज्युअल ताजा आणि संघाचा सांघिक 44. अखेरचा चेंडू विनय देशमुख. ऑफ साइड मध्ये फटका फसलाय का? पाहायचा क्षेत्ररक्षक आले, त्यांचा वाक्याच्या बाहेर. शेवट देखील गोड केलाय. 17 पहिलं पूर्ण आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 50, ज्यामध्ये वैयक्तिक 38 धावांचं योगदान राहिलं. ते सिद्धू मोरेच रन मशीन त्याला का म्हटलं जातं? सुनासिद्ध दाटव संघाचा पाठीचा कणा त्याला का संबोधलं जातं? त्याचं चित्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये त्यानं स्पष्ट केलंय. टाळ्यांच्या कडकडाटासहित तो मैदानाचा आता बाहेर चाललाय. नाबाद 38 धावांचं योगदान त्याचं राहिलं. आणि नक्कीच आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती तुषारजी शिंदे यांचं स्वागत आणि सन्मान आपण पूर्ण करणार आहोत. खऱ्या अर्थानं रोहाचा मानाचा करंडक श्री दावेर चषकाची स्पर्धा आपण पाहतो. त्यानंतर कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रुहा चॅम्पियन्स ट्रॉफी रजनी क्रिकेटची भव्य स्पर्धा आपण पाहिली. त्यामध्ये देखील ज्यांचं सर्वात मोलाचं योगदान राहिलं असे अर्थातच तुषारजी शिंदे यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पूर्ण करीत आहोत. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला मी विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. दावीर चषकाची स्पर्धा आपण पाहिली. रोहाचा वर्ल्ड कप अशी त्या स्पर्धेची ओळख आहे. रोहाचा मानाचा करंडक म्हणजे दावीर करंडक आणि त्या स्पर्धेमध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो असे तुषारजी शिंदे यांचा सन्मान. त्यानंतर आता नुकतीच आपण पाहिली रजनी क्रिकेटची भव्य स्पर्धा रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यामध्ये देखील ज्यांचं महत्वपूर्ण योगदान कारीचा वाटा राहिला. अर्थातच तुषारजी शिंदे सरांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर. मायाची उद्धार शॉल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण. ब्युटिफुल मोमेंटो.
संपन्न झालं पहिलं सत्र. फुल ऑन एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या सत्रामध्ये. कारण पहिल्या षटकात 11 आल्या, त्यानंतर 3. पहिल्या 12 बॉलमध्ये जर आपण पाहिलं ना, धावफलक फक्त 14 वर होतं आणि त्यानंतर धावफलकाने जी उसळी घेतली येऊन पोहोचल्या 50 वर, ज्यामध्ये वैयक्तिक 38 धावांची केळी राहिली. सिद्धू मोरेसी 11 बनवल्या, निलेश मस्करनं, आणि त्या अनुषंगानं धावफलक 50 वर आलं. 24 बॉल 51 धावा. आता पूर्वार्धामध्ये जे माइंडसेट होतं, खरं तर जो प्लॅन होता सोनार सिद्ध धाटव असंघाचा, तो पार पाडलाय. आता प्लॅन बी स्ट्रॅटेजी आहे की धावा आता रोखायच्यात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांनी अफाट प्रयत्न केले आणि आता गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन या संघाचा झेन्वन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू सिद्धू मोरे. त्या ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये 51 लक्षच आहे. तर डोळा पुढे ठेवून आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी तयार. एका बाजूने निकू आणि दुसऱ्या बाजूने रोहनच्या निकून हॅलो चेक अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलं होतं. लोटनेश्वर खारे आणि वागेश्वर रोट टॉस साठी यायचंय. लोटनेश्वर खारे बनाम वागेश्वर रोट कॅप्टन टॉस साठी या. राणा मोरे उपस्थित आहेत. साहिल मोरे आपण या टॉस साठी. 12.50 धावा गतीनं 50 बनल्या. 51 करायचा. सो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट भरपूर महत्वाचं असेल. नेक्स्ट मॅच देखील हाय व्होल्टेज असेल. कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत जोडले राहा. गोवा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य रजनी क्रिकेटचा थरार. सिद्धू मोरे गोलंदाजी मार्कमध्ये. समोर रोहन देशमुख. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, डॉट बॉल न सुरुवात केली. सिद्धू मोरेनं बॅटिंग तर नो डाऊट प्रत्येक मॅच मध्ये 30+ धावा बनवल्या त्याने, पण ऍज अ बॉलर पहिल्या मॅच मधल्या त्याच्या 2 ओव्हर्स, त्यानंतर सेकंड मॅच मधली 1 रन येते. या मॅच मधली ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सेकंड मॅच मध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली. टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. 1 ओव्हर नंतर टॉस करूयात. सिद्धू तयार. वेगवान, प्रचंड गती, रात्री के यात्री म्हणून संबोधलं जातं सिद्धूला. आणि आता मात्र आपण पाहतोय सलगचा दुसरा आलाय डॉट. व्हेरी गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. सुरुवात तर मात्र या षटकाची चांगली आपल्याला पाहायला मिळाली. वेगावर स्वार होऊन सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना रफ्तार का सौदागर सिद्धू मोरे. पुढचा बॉल, तिसरा चेंडू. पहिलं षटक आपण पाहतोय. बॉलर्स बॅक खेळलाय, फटका चांगलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचले ते वेगानं आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय वाईड ऑफ लॉंग ऑफला निलेश मस्कर तयार आहेत. चांगली फिल्डिंग त्याची देखील आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने धावा संख्या पहिली धावा फलकावरती अंकित. धावफलकाचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू शिल्लक आहेत. 2 डॉट 1 सिंगल. स्ट्रायकिंग इन वरती निकुजानं जर ते 3 धावांचा षटक हाताळलं नसतं तर मात्र धावफलक प्रचंड गतीनं पुढे गेला असता. तोच निकू आता फलंदाजीसाठी तयार. गोलंदाजीमध्ये तर धावा रोखल्या, पण आता त्या ज्या धावा अफाट नंतर खर्च झाल्या त्या वसूल करायच्यात. रिदम मध्ये चुकलाय, फॉलो थ्रू मध्ये अडथळा आलाय. रनवे मध्ये पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज व्हावं लागेल सिद्धू मोरेला देखील. दाटवचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं, दुसऱ्या बाजूने सोमजय शेनवईचे प्रेक्षक बघा. आनंद त्यांचा देखील चेहऱ्यावर होता जरूर, पण त्यानंतर सिद्धू मोरेनं बॅटिंग चांगली केली, त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. निकूचा पाठबंद, हा जबरदस्त फटका आपण पाहतोय. पंचांच्या इशाऱ्याची आता वाट पाहिली जाते आणि अखेर इशारा आला या इनिंग मधला. पहिला दमदार चौकार. आडवा बॅटनं मिड विकेटचा बाहेर हल्ला चढवला. सिद्धू मोरेच्या विरोधामध्ये जशा धावा त्यानं बनवल्या होत्या तशा त्याला रोखायच्या आहेत. 4 तर त्यानं खर्च केला. धाव संख्या 5 वर. चौकारानं सोमजय शेनवईचे प्रेक्षक प्रचंड खुश आहेत. 5 धावा झाल्यात. 51चं लक्ष 5 झाल्या. 46 करायच्यात अवघ्या 20 चेंडू मध्ये. निकूसाठी स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो चान्स फॉर एनी फिल्डर. स्वीट हिट देखील आपल्याला पाहायला मिळाला. सलगचा दुसरा चौकार.
सुंदर सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते निकूची देखील. दुसरा चौकार आला सिद्धूच्या विरोधामध्ये. निकू एक क्लासिकल खेळाडू आहे. यापूर्वी देखील आपण पाहिलं स्विच हिटचा फटका, त्या पहिले आपण पाहिला ऑन साइडला फटका. चांगला पॉवर प्लेचा योग्य वापर त्याने आता केला. 9 धावा. लास्ट बॉल. पुढे सरसावत झेल होईल. अप्रतिम झेल टिपलाय. विशाल मानेला आपण पाहतो धुम्म चक्रीवादळ आणि विशालनं झेल टिपला. विकेटचं पतन. सिद्धूच्या खात्यामध्ये एक सफलता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावावर आपल्याला पाहायला मिळेल ती 9 धावा. एका गड्याचा मोबदल्यामध्ये. नाईन फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. सोमजय शेनभाई टीम. टॉस आपण पूर्ण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. लोटनेश्वर खारी बनाम वागेश्वर रूट. खारी संघाचा आय थिंक कॉल आहे. खारी टीमचे कॅप्टनचा कॉल असेल. हेड्स इज दी कॉल अँड टेल्स इट इज. टॉस इथनं जिंकलाय वागेश्वर रूटनं आणि राणा मोरे निर्णय कळवायचा. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल लोटनेश्वर खारी बनाम वागेश्वर रूट. टॉस जिंकला वागेश्वर रूटनं. प्रथम फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंग साठी आमंत्रित केले ते लोटनेश्वर खारीला. अठरा 42 समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्कवर आता नितेश मोरेचा वापर केला गेलाय. थोडं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे कारण यापूर्वी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये बदल होते. दुसऱ्या षटकामध्ये आय थिंक विनयला गोलंदाजी दिली जात होती आणि इथे नितेश मोरे देखील कुठे कमी आहेत. विकेट मिळवल्या. दुसरा धक्का. रोहन देशमुखला सोडावा लागेल मैदान. अवघ्या 10 या धावसंख्येवर लागणारा झटका. दुसरा फलंदाजी करताना सोमजय शेनवईला. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय दुसरा धक्का आणि दोन्ही झेल चांगल्यारीत्या टिपले गेले. विशाल मानेने चांगला झेल टिपला. त्यानंतर आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये निलेश मस्करचा एक चांगला झेल. धावसंख्या 10. टार्गेट 51-41 करायचा. चेंडू 17 चेंडू आणि 41 धावांची गरज. चला सिद्धू वेळ घेऊ नका. फिल्डिंगला घेस लावून घ्या आपली. गोलंदाजी मार्कवरती नितेश मोरेला आपण पाहतो अवंतर धावेने सुरुवात केली. त्यानंतर मात्र आपण पाहतोय विकेट आणि आता नवीन फलंदाज बारक्या मैदानाच्या आतमध्ये. बारक्या तयार. बॉलिंग ट्रॅक वरती नितेश मोरे. पुढचा बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपचा हलकासा बाहेरून आपल्याला पाहायला मिळेल. निर्णय चुकला फलंदाजाचा. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. टाळ्यांचा कडकडाट. दाटव प्रेक्षकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं त्यांना आनंद. मोठ्या फटक्यानं सोमजय शेनवईच्या खात्यामध्ये आनंद आपल्याला पाहायला मिळेल. सध्या धावफलक 10 वर. जास्त मागे ठेवला. व्हाईट बॉल. जास्त कुठं पासा. आय थिंक पंच इशारा करतात 1 फॉर दी ओव्हरचा देखील. स्क्वेअर लेग पंचाचा इशारा आला 1 फॉर दी ओव्हरचा. फर्स्ट बाउन्स. नेक्स्ट बॉल. पुन्हा तसा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. दिशेपासून भरकटलाय पूर्णपणे. आता गोलंदाजी मार्क व नितेश मोरे. 2 अवांतर आल्या. धावसंख्या 12 वर. 16 चेंडू आता 39 करायचा. 39 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 16 डिलिव्हरीज. 4 चेंडू या षटकातल्या अद्यापही शिल्लक आहेत. नितेश गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल. बॅटची इज अ लीडिंग एज आणि मागे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून गिरकी घेतले चेंडून आणि थर्ड मॅन मधून मागे जात असताना आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना
कालावधी मिळाला. धावसंख्यात मिळाली फक्त सिंगल एक एरी धावेने धावसंख्या 13 नितेश मोरे कमबॅकच्या शोधात आहे. धावसंख्या 13 15 बॉल 38 गरज. मॅच सोमजई शेनबाईसाठी अजूनही संपलेली नाही. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ ऑफ द टीम. दोन्ही संघांसाठी सामना अजूनही खुला आहे. बाजी कोण मारेल? मोठ्या संख्येनं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घर बसल्या ऑनलाईन जोडले गेलेल्या ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील स्वागत या स्पर्धेत. वेळ किती घेतात बघा सिद्धू. 3 चेंडू शिल्लक आहे त्या षटकात. पुढचा बॉल सोडून दिलाय. पुन्हा आपण पाहतोय पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा आपण पाहूया. आय थिंक चौथी एक्स्ट्रा रन खर्च केली या ओव्हरमध्ये. खरं तर आता इथून सामन्याला कलाटणी मिळते की काय, कारण 15 बॉल 37 गरज. 200 अधिक प्रेक्षक या सामन्याचा घर बसला आनंद घेत आहेत. dreamscricket.in. 3 चेंडू शिल्लक आहेत. षटक लांबवत आहे खरं तर हे. आतापर्यंत 7 चेंडू फेकले त्या षटकामध्ये. 3 लिगल आहेत, 4 एक्स्ट्रा आहेत. ऑफ रिजन मध्ये पंच केलाय विशाल आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा शोधात रनआउटची संधी आणि संधी गमावली आहे. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या सिंगलने 15 14 चेंडू आणि आता 36 करायचा. 14 चेंडू 36 धावांचं समीकरण. मैदानाचा आतमध्ये थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि उपउपांत्य फेरीचा या लढतीचा. 14 बॉल 36, 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 15 51चं टार्गेट होतं. 15 झालेल्या आहेत. 36 करायच्यात. कुटप्पाचा बॉल आणि पुल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय काय घडलंय. पंचांनी तरी येस फलंदाज बाद. चांगला झेल टिपला. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. झेल घेतल्याच्या नंतर सोमजई शेनबाई संघाचा अगदी प्रेक्षकांच्या समोर ते सेलिब्रेशन आणि विकेट. आपण पाहतो एकंदरीत आता तिसरी विकेट देखील गमावली. झेल टिपला. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते मिया. भूषण मोरेला आपण पाहिलं. बंधूंची ही जोडी सिद्धू मोरे भूषण मोरे. मियानं अप्रतिम झेल टिपला. कॅच ऑफ द नाईट. दुसरी विकेट मिळाली नितेश मोरेला. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्याने केली आहे. नितेश मोरे अखेरचा चेंडू. यावेळेस धीम्या गतीचा होता व्हाईट बॉल. अवांतर धाव. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. यापूर्वी जो नक्कीच झेल टिपला होता. क्विक रिप्ले. या चेंडू नंतर आपण पाहूया पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे आणि यावेळेस निलेश मस्कर जज करतोय. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये चांगला कंट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूस आपल्याला पाहायला मिळेल. बिग विकेट डाऊन या इनिंग मध्ये आपण पाहतोय. 14 धावा आणि या ओव्हर मधला तिसरा म्हणजे नितेश मोरेनं ओव्हर हाय ट्रिक कंप्लीट केली आहे. 2 ओव्हर नंतर 16 धावा. 12 बॉल मध्ये 35 करायच्यात. येणारे 12 बॉल 35 ची गरज. पाण्याची मागणी. चला पाणी घेऊन जा. पाण्याची मागणी केली मैदानात. सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल जो झेल टिपला होता यापूर्वीचा मियाने अर्थातच भूषण मोरेनं. सध्या आपण पाहतो निलेश मस्करनं जो झेल टिपला होता
प्रत्येक अँगल मध्ये आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतात. येस, ऑन साइडला पॉवर पॅक हिट होता असं वाटलं की षटकार जाईल, पण मिया समोर आणि येस चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. येस, नंतर तुम्ही पाहू शकाल कॅच घेतल्याच्या नंतर सेलिब्रेशन. बारा बॉल मध्ये पहिल्या 12 बॉल मध्ये 16 झाल्यात आणि पुढच्या 12 बॉल मध्ये आता 35 ची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क वर आता गोलंदाज विनेशला आपण पाहतोय. विनेश टाटे बॉलिंग ट्रॅकवर, समोर गणेश देशमुख आहे. एक चेंडू मध्ये एक धाव त्यानं वैयक्तिक बनवलेली आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. ऑन साइडला फटका चांगला आहे वॅकेंट एरिया मधून. ओ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग पार, षटकार. इझी चीझी ऑन साइडला सहजरित्या बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग्सवरून हा भव्य षटकार आपण पाहिला. 11 चेंडू 29 मॅच आता या षटकारानं पुन्हा सुरू झाली आहे. सोमजय शेनवई साठी 22 झाल्यात. 13 बॉल मध्ये 22 झाल्यात आणि आता 11 बॉल मध्ये 29 करायच्यात. गणेशनं सामना सुरू केला या षटकारानं. सॉफ्टने खेळून काढण्यास भाग पाडलंय. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहिला. एक पूर्ण मी केली आहे धाव. सेकंडचा कॉल, दुसरी धाव देखील मिळेल. धावा संख्या 2 ने पुढे आपण पाहतो 24 घरात. आता 10 बॉल 27 करायच्यात. हे 4 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिले चांगली कामगिरी झाली. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 आल्या. त्यानंतर आपण पाहतोय 7 धावा जिथे ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली नितेश मोरेनं. आणि आता गोलंदाजी मार्क वरती विनेश रटाटेला आपण पाहत आहोत. 10 चेंडू 27 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातला. समोर स्ट्रायकिंग इन वरती गणेश. वेगवान चेंडू डॉट बॉल. दबाव प्रचंड वाढवणार आहे सोमजय शेनवईवर. प्रत्येक डॉट बॉल देऊन जाईल तो दबाव. आणि दबावामध्ये मात्र कोणाचा खेळ चांगला होत नसतो, पण दबाव जुगारत असताना नैसर्गिक खेळ दाखवावा लागेल गणेश देशमुखला. ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. 4 बॉल मध्ये 9 बनवल्यात गणेश देशमुखनं. आतापर्यंत एक षटकार ठोकलाय 225 225 च्या स्ट्राईक रेटनं. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा हवेशी वार्तालाप करतोय आणि पुन्हा एकदा सेल. अप्रतिम सेल टिपला. डीप मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा मिया पोहोचलाय आणि आणखीन एक चांगला सेल टिपलाय. क्या बात आहे मिया मॅजिक. चला दाताव संघ एकत्रित येऊ नका. चांगला झेल टिपला. आज या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 चांगले झेल टिपले मियाने. मिया मॅजिक आपल्याला पाहायला मिळाली. 5ही विकेट जर आपण पाहिलं तर झेलबादच्या स्वरूपामध्ये. म्हणजे प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये तासी विकेट आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रशांत यार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती विनेश रटाटे ज्याने नुकतीच विकेट मिळवली. आणि नक्कीच मियाचे जे वर्गमित्र आहेत 10A 10वी असे त्या सर्व वर्गमित्रांकडून भूषण अर्थातच मिया मोरेला 500 रुपयांचं पारितोषिक जे 2 झेल त्यानं टिपले त्यासाठी. धावसंख्या 24. आता 8 बॉल मध्ये 27 करायच्यात. 25 7 बॉल 26 ची गरज. ओ यावेळेस काय घडतंय. बॅटची एस आहे. यस बॅटची एस. विकेट किपरनं कोणती मिस्टेक केली नाही. आणखीन एकदा का 6वा सोमजय शेनवईला. मॅच मध्ये आपली पकड पूर्णपणे मजबूत करण्याचा प्रयत्न सुनासिद्ध दाटव. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचा 26.
आणि 6 चेंडूमध्ये 26 धावांचा जर कारनामा केला तर प्रशांत बोंगेला मात्र आपण पाहतोय अर्थातच तुषारजी शिंदे साहेबांच्या वतीने तब्बल 5,000 यशस्वी उद्योजक तुषारजी शिंदे यांच्या वतीने आपण पाहत आहोत. प्रशांतनं जर सामना इथनं जिंकवला तर मात्र फक्त प्रशांतला ते वैयक्तिक पारितोषिक असेल 5,000 सर. खरं तर पहिल्या 18 बॉलमध्ये 25 बनल्या म्हणजे पहिल्या 25 धावा बनण्यासाठी आपण पाहतोय 18 चेंडू आणि मामा बांजा अर्थातच मामांकडून हे पारितोषिक आहे भाच्यासाठी. आणि बऱ्याचदा हे चित्र आपण पाहिलंय तुषार शिंदे जिथे जिथे हात लावतात तिथे सोनं करतात. पाहूया आता निलेश मस्कर गोलंदाजी मार्कवर पहिल्या 18 मध्ये 25 बनल्यात आणि पुढच्या 6 मध्ये 26 बनवायच्यात. निलेश मस्कर आहे फिरकी पट्टू आहे चेंडू हेरणं त्यावर मोठे फटके खेळणं थोडं कठीण. डॉट बॉलनं सुरुवात 5 बॉल 26 ची गरज. फिरकी अटॅक यंदाच्या हंगामामध्ये निलेश मस्कर ॲज अ बॉलर लास्ट ओव्हर डेथ ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग करतोय सातत्यानं. कारण करंडक सोनारसिद्ध करंडकमध्ये देखील आपण पाहिलं युनिकेम जेव्हा आपण पाहिलं MIDC लॉट मधून देखील त्याने सर्वाधिक विकेट मिळवले होते. फटका चांगलाय क्षेत्ररक्षक त्याचा आवाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आता 4 बॉल 20 ची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांतच्या बॅटमधनं षटकार तर आलाय निलेशच्या विरोधामध्ये आणि या षटकाराने सामना पुन्हा सुरू झालाय सोमजाई शेनवईसाठी. एक डाव तुझा तर दुसरा माझा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 बॉल 20 गेम इज स्टील ऑन. मॅच अजूनही सुरू आहे सोमजाई शेनवईसाठी. या षटकाराने आत्मविश्वास वाढला. निलेश मस्करला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 बॉल मध्ये 6 खर्च केला पुढच्या 4 मध्ये 20 वाचवता येतील का पाहायचंय. 4-20 फ्लाइट देण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल 20 ची गरज आहे. 1 मिळाली 19 करायचा. 4 बॉल 19 ची गरज. 4 चेंडू 19 धावा आणि सामना जर इथून जिंकून दिला तर प्रशांत बोंगे यांसाठी आपण पाहतोय तुषारजी शिंदे साहेबांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 4 चेंडू 19 धावांचं समीकरण मैदानाचा आतमध्ये तरा क्रिकेटचा 16 आनंदाचा. आणि खरं तर रोहा ग्रामीण असोसिएशन अंतर्गत स्पर्धा आपण पाहतोय स्वतः अध्यक्ष साहेब या सामन्याचा आनंद घेतात. खोलात टाकला ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं ऑफ साइड रिजनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चांगली फिल्डिंग एका ऍक्शन मध्ये चेंडूला उचललंय फेकलंय फेकी खराब 2 मिळाल्यात. आता 3 चेंडू आणि 17 करायच्यात म्हणजे कंपल्सरी 3 षटकार ठोकावे लागतील. कारण पहिल्या 17 मध्ये आपण पाहतोय 2 विकेट गमावले होते सोनारसिद्ध दाटव पण सोमजाई शेनवईने 6 विकेट गमावला. त्यामुळे 17 तुम्हाला कंपल्सरी करावा लागतील. 3 बॉल 17 धावा. एक चांगला चेंडू सामना सोनारसिद्ध दातवच्या बाजूने पण एखादा मोठा फटका मासला कलाटणी देऊन जाईल गॅप मध्ये जाईल बॉल मिड विकेटच्या बाहेर. पहिला टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. 4 2 चेंडू 13 ची गरज. आता 2 षटकार जरी आले तरी 12 बनतील आणि 2 लीगल चेंडू मध्ये 13 कठीण आहे. SP चषक मांगुळची स्पर्धा आजही आठवते. 1 बॉल 7 ची गरज असताना आणि नक्कीच 1 चेंडू 7 ची गरज होती. तिथून त्या चरणावरती दावलपाडा संघाच्या गोलंदाजाने त्या 7 धावा खर्चिक केल्या होत्या. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. 2-13चं इक्वेशन आहे. निलेश चांगला चेंडू आपण पाहिला गतीमध्ये परिवर्तन स्लॉट मध्ये आला नाही. या डॉट बॉल या मॅच मध्ये आपली पकड मजबूत बनवली आहे. सोनारसिद्ध दाटव संघानं 1 बॉल 13 ची गरज आणि अशा प्रकारे सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकला आणि स्पर्धेचा टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलंय सोनारसिद्ध दाटवन. संतोषी मोरे यांच्या वतीने आपण पाहिलं तर मिया मासिक आपण जे 2 झेल पाहिले भूषण मोरेचे त्यांच्यासाठी आपण पाहतो 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मॅन ऑफ द मॅच लगेच आपण बघतो मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं
वैयक्तिक बॅटिंग